पुढे यायचंय सन्माननीय तंटमुक्तीचे अध्यक्ष रघुनाथजी शिंदे साहेब आणि श्रीराम क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कृष्णाजी शिंदे साहेब, महिला मंडळ अध्यक्षा सन्माननीय नाकरेकर मॅडम, माजी अध्यक्षा उज्ज्वला शेडगे, तसेच सरचिटणीस सुवर्ण, सर्व संपूर्ण टीम असेल, सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. हे वर्ष 75वं वर्ष आपल्या गावासाठी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करतोय आपण. आणि आजच्या पर्वाचा हा शेवटचा कार्यक्रम आणि उद्याचे कार्यक्रम पुढील प्रमाणे असतीलच, परंतु आजच्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. नथुराम कांसे साहेब असतील, आजीबाजी सर्व पदाधिकारी, नावं घ्यायची गरज नाही, सर्वांना. रघुनाथजी शिंदे साहेब, आपल्याला विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. करणार आहोत या ठिकाणी श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. मी तिन्ही मंडळाच्या अध्यक्षांना आणि आजीबाजी सर्व अध्यक्ष सचिव असतील, माजी उपसभापती असतील, यांना सर्वांना विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून आपल्याला या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपण श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचा शुभारंभ करायचा. मी सर्व तिन्ही मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मातले साहेब, भगवानजी डिके साहेब, महिला अध्यक्ष असतील नाकरेकर मॅडम, सर्वच पदाधिकारी, गणेशजी वाघमारे गाडगे असतील, या कला मंचाच्या या स्टेजसाठी आज ज्यांनी अथक मेहनत घेऊन या स्टेजला सुद्धा सुवर्ण असं सजवण्याचं काम ज्यांनी केलं, तसेच आपल्या मंदिराला सुद्धा आतील गाभाऱ्यातील असो किंवा मंदिराच्या आतील जे काही प्रदीप पांडुरंग गायकर साहेब, उत्तम जाधव सर, भगवान गोटेकर सर, शिवा गोटेकर सर, लक्ष्मण सुतार सर आणि किजबेले कॉन्ट्रॅक्टर, हे जे जे उपस्थित असतील त्यांना सर्वांना विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं. आपला आम्ही गाव म्हणून आपला सन्मान करत आहोत, सत्कार करत आहोत, तो स्वीकारायचा आहे. सन्माननीय बाळाराम पांडुरंग वाघमारे, प्रदीप पांडुरंग गायकर. आज स्वाभिमानाचा अभिमानाचा हा 75 वर्ष आहे. माझ्या मुलींचं गाणं आहे ना, या 75 वर्षाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. या ऐतिहासिक दिवसाचे आपण सर्व साक्षीदार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आमच्या कलाकारांकडून आपल्या सर्वांना विनम्र अभिवादन. जय श्रीराम. मला वाटतं तुम्ही आज दुपारी थकलात का? नाही, अहो थकला असाल तर आमच्या मुंबई मंडळाच्या अध्यक्षांनी आणि या संपूर्ण गावाने आमच्यावरती जबाबदारी दिली आहे तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, बरोबर ना? यासाठी आमचे सगळे कलाकार तयार आहेत. म्हणून रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, श्रीराम प्रभू चरणी प्रार्थना करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा, शाहू फुले आंबेडकर या महामानवांना त्रिवार अभिवादन करून रोवळे कला मंच सादर करत आहे सांस्कृतिक महाराष्ट्राचा. प्रेक्षक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात म्हटली तर आपण श्री गणेशा वंदनाने करत असतो. म्हणून आपल्या देखील कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री गणेशा वंदनाने करणार आहोत. म्हणून मला म्हणायचं आहे,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्याशु सर्वदा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. हा सर्व उपस्थितांनो, एक खास माझ्याकडे विनंती करण्यात आली की एखादं काहीतरी गीत इथं ऐकवायला विनंती केली आहे. मला भजनाची खूप आवड होती. आवडीनुसार बरीचशी वर्षे भजन केला, रंगवला. परंतु आता तेवढा सराव नसल्यामुळं आवाजामध्ये सुद्धा थोडासा फरक दिसेल. पण तो विनंतीनुसार एक गीत अयोध्या सोडून किंवा स्वतःचं घर सोडून वनवासाला जायला निघतात तिथपर्यंत सावत्र माता कैकई हिला विनंत्या केल्या जातात. आता तो विनंती केल्याचं एक गीत असं आहे, कैकई धाडू नको वनिरा पदर पसरीचे धाडू नको वनिरा कैकई धाडू नको वनिरा कैकई धाडू नको वनिरा पसरीते जाऊ नको रे राम.
खरंच खूप दिवसांनी तुमचा आवाज ऐकायला मिळाला आणि जबरदस्त अजून आवाजामध्ये तुमच्या आवाज जोर आहे. पुन्हा एकदा मी उभाला मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. 75 वर्ष आहे आणि मी शाहीरच आहे. आता माझं गीत बघायचं आहे ते. हा 75 साल आहे, 75 साल आहे रजत महोत्सवी, 75 साल आहे रजत महोत्सवी, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने. आता निघाली गावाला आपली, आता निघाली गावाला गोरबाला ना घेत, आता निघाली गावाला गोरबाला ना घेत, गोरबाला ना घेत राम नवमीला येत, गोरबाला ना घेत राम नवमीला येत, गोरबाला ना घेत राम रामीला येत. 75 साल आहे रजत महोत्सवी, 75 साल आहे रजत महोत्सवी, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने. जानकी महिला मंडळाने, जानकी महिला मंडळाने कमाल केली ग, जानकी महिला मंडळाने कमाल केली ग, आणि कमाल केली ग नाचून धमाल केली ग, कमाल केली ग नाचून धमाल केली ग, कमाल केली ग नाचून धमाल केली ग. 75 साले रजत महोत्सवी, 75 साल आहे रजत महोत्सवी, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली क्रिकेट मंडळाची मीटिंग, क्रिकेट मंडळाची टीम आहे वासी मुंबईला, क्रिकेट मंडळाची टीम आहे वासी मुंबईला, आहे वासी मुंबईला आणि राम नवमीला, आहे वासीला आणि राम नवमीला, आहे वासीला आणि राम नवमीला. 75 साल आहे रजत महोत्सवी, 75 साल आहे रजत महोत्सवी, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली ग्रामस्थाने, रजत महोत्सवी तयारी केली. हॅलो हॅलो बघ ठीक. अरे माझा मित्र येतो पोरांवरून. हा अरे फोन लागत नाही त्याला. बघू ते काय झालं त्या फोनला. मेला तुझा फोन लागेल कसा मेला, रिचार्ज संपलाय. अरे 2 दिवसावरून रिचार्ज केलाय, असं कसं लागत नाही? अरे बाबा तुला रिचार्ज करावा लागेल तर फोन लागणार. बरं मग आता तू जातोस कुठं? चालेल कॉलेजला. मग माझा रिचार्ज करशील काय? रिचार्ज करीन पण पैसे देऊ हो. पैसे? हो. थांब जरा बघतो. तुला नंतर देतो पैसे. नंतर पण आठवण नाही देऊ हो. अरे हो हो दे आठवणी. तर मागच्या सरकारने विसरून जाशील मुंबईला. आलाय मोठा पैसेवाला. तर मग जाता मी कॉलेजला. तर बरं मी पण जरा जाऊन येतो, बघतो कुठं आलाय माझा मित्र तो.
वाशी बंदर Where is my friend? Let me check through my durbin. Where is my friend? आलास काय? Are you मंगेश? Yes, I am मंगेश. What is मंगेश? अरे वा मला नाही येत इंग्लिश तुझी. मी काय करू? You are so late coming here. बघा आता हा लय फाडताय. याच्या हाताने चावी फिरवतो मी. अरे मंगेश कसा आहेस मित्र? बघा हे आहे जादू. झाडाचा रसा थोडा. अरे खादा पिता करताय. मग अरे ते जाऊ दे एवढं लेट का आलास तू सांग. अरे काय आता सांगू तुला जाऊ दे. बरं तू आलास कशाने? अरे काय सांगू डोनाल्ड ट्रम्पने तिकडे इस्रायलवर हल्ला टाळला सर्व प्लेन बंद आलो वाशी बंदरातून वाशीचा बंदरच भेटला तुला मग काय करणार आता तू आलो बरं आता आलास तर आलास आता आपण जाऊया अरे गाडी कुठे आहे अरे हे दोन आहेत ना 11 नंबरची गाडी जाऊ चालत चल मग आता काय चल गाडीवर चल अरे मी काय म्हणताय हा बघितलास काय काय हा माहिती आहे काय हा काय हा डॉलर अरे हो हा डॉलर वाशीच्या जत्रेला आपण गेलो होतो तेव्हा आली आता गाड लागायचा ना हो 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 बरोबर बिस्तारीपेक्षा भारी हो बिस्तारी आली बिस्तारी आली पितो पाणी त्याला मेल्याला तार लागली दमला ना पाहिजे नको नको भाऊ पी काय रे काय झालं बरं मग चल या घाटावरून जायचं आता हा घाट आहे आणि या घाटाच्या पलीकडे सुंदर गाव आहे आता गावाच्या बाजूला एक शाळा आहे मग मला तो स्वर्ग बघायचा आहे आणि त्या स्वर्गाच्या बाजूला एक आकाशगंगा पण आहे काय म्हणतोस हो मला बघायचा आहे स्वर्ग मला बघायचा आहे आले आले आला बघायचा आहे काय करायचं बघावं लागेल ना चल 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 स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाटाला पायऱ्या 100 हे घाटाला पायऱ्या 100 झाला आनंद आली बहार झाला आनंद आली बहार एक कथा है रामायण सूर्यवंश के कुल का जगत में गूंजा फिर से नाम अयोध्यापति दशरथ की अजब जन्मे प्रभु श्री राम हर्षित महतारी मनहारी
वर्षों का वनवास दिलाया। तुम राजकुमारी हो जानकी, तुम्हारी जगह महलों में। मेरा महल तो वही है जहां मेरे राघव है। आपकी परछाई आपका साथ छोड़ सकती है, पर आपकी जानकी पंचवटी में शूर्पणखा का हृदय राम पर आया। पर मर्यादा पुरुषोत्तम ने उसका विवाह प्रस्ताव ठुकराया। सीता को देख शूर्पणखा अपने असुर रूप में आई। बहन दशानन रावण की है वो, उसने चित्कार लगाई। फिर सीता को हानि पहुंचाने उसने कदम बढ़ाया। तभी अनुज लक्ष्मण ने उसकी नाक को काट गिराया। ऐसा घोर अपमान दशानन रावण कर न सका सहन। साधु वेश में छल से किया उसने सीता माता का हरण। विरह में डूबे श्री राम ने लिया धनुष और बाण। मन में साधा एक ही लक्ष्य, होगा रावण का काम तमाम। बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुम हार दो। मान मान शान या की जान गाओ दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज जंग की घड़ी की तुम हार दो। मान मान शान या की जान गाओ दान आज एक धनुष के बाण पे उतार दो। रणभूमि में लंकापति रावण से हुआ भीषण संग्राम। गिरा दशानंद भूमि पे
और मुख से निकला जय श्री राम। अरे काय डान्स, काय ती रामनवमी उत्सव, काय नाचले, काय पालखी सोहळा, काय हरिपाठ. अरे एक नंबर. अजून काय काय असतं रे गावात आपल्या? हा भाऊ, याला बोट दिला तर हात पकडायला लागला. काय तर काय इथं काय आम्ही बोधली बसले हो. याला हा दाखव तो दाखव. अरे बाबा, इकडची संस्कृती उतरले का काय करा बाबांनी. बरोबर बोलताय तो. हे बाबा मंग्या तुला याला काय दाखवायचं दाखव. मला सकाळी लवकर उठायचं आहे. अरे पण कुठं जायचं तुला सकाळी उठून? अरे बाबा आम्ही शेतकरी माणसं, सकाळी लवकर उठून आम्हाला शेतावरती जावं लागतो. पूर्वीच्या खाली वासुदेव यायचा, आता गाव झाला करायचा. आणि आता तुमचा अलाराम किती वाजला तरी तुमचा काय उठत नाही. अरे काय ते वासुदेव बोलला काय ते मला दाखवशील काय जरा? वासुदेव वासुदेव चल मार्ग चल काठी वळटव काठी. नथुराम रघुनाथ शिंदे. उजळणाल आभाळ रामाच्या पारी, उजळणाल आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. सूर्या संग ईर्षा धरतोय अंधार ग अंधार. हा. उजेड केला घेतो म्हणून बेजार ग बेजार. बापाच्या मोर पुण्याई पडती या भारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी.
तेवढा मला वाटतं चला मी जरा शोधून आला त्याला काय माहिती गँग आल्या तुम्ही जरा जपून राहा सर्वांनी मी आलो शोधून. नीता नथुराम बटावळे शेनाटे अजित Gang is back. Dum dum tanam. रूपाने देखणी सुपारी चिकनी 16 वसरलं रूपाने देखणी सुपारी चिकनी 16 वसरलं अरे दुनिया फिरते माझ्या मग पर तुलाच मी हेरलं तुझं पाऊल कुठं फसलं
माग 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 फुट बाप तुझा हित चारी मुंड्या चित अग कराया टपलेत मला आणि तुझ्या फुलानं साईल जवानी नाही कसं कळलं दुनिया फिरते माझ्या मग पण फुलाच मी हेरलं तुझं पाऊल कुठं फसलं तवे 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 मला पुतांनी पछाडलं मला पुतांनी पछाडलं मला पुतांनी पछाडलं बुबू पुतांनी पछाडलं चढवा तुझो बापूस लय खविसाय गो येता जाता तुझ्या मागे तुझी आई साय गो माता मातुर इतुर भितुर कोणी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो एक पोरगी सॉरी नका करू सतत काहीतरी धक्के द्यायचा एकदम सॉरी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल तिचे गोरे गोरे गाल तिचे काळे काळे बाल लचकत मुरडत चालली होती चालली होती एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती रे संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती नाक्यावरती पाहिली होती मन्नामध्ये भरली होती बाबूंना प्यारा रे तूच माझा यारा तुझ्यावर पार दोता दोस्ती तुटायची नाही. अरे मी याच गावचा काय पण बोलू नको कुठं आलास तू अरे याच गावचा मी मग खोटा बोलतात कोणाला बोला फोन करून टाकेन तुला काय झालं रे आपण कॉलर पकडला कॉलर जोड त्याची अरे आपण तर याच गाव दाखवला या कॉलर जोड पहिले अरे तो मी तुला बोललो तर ठीक आहे अंगाचा पोरगा फॉरेन वरून आलाय तो फॉरेन वरून आज काय दोन आज तो आज अरे बोललो की नाही बाबा हा काय याच्यासारखं नाचत होता अरे तो दाखवलंच ना ही दोस्ती तुटायची नाही असं आहे का अरे मी काय म्हणतोय हा फॉरेन वरून आलाय मी काय म्हणतो आपल्या नवीन वर्षाची कशी सुरुवात होते हे सांगितलीच नाही याला काय नवीन वर्षाची सुरुवात माहिती हे आपण सकाळी लवकर उठून बांबू तोडून घेऊन येतो आणि नंतर मग आपण त्याचे हार फूल चढून त्याच्यावर गडू चढून त्याच्यावर मस्त रांगोळी काढून त्याची पूजा करतो आणि नवीन वर्ष आपण कसा करतो गुढीपाडव्याची सुरुवात कशी करतो हे तू सांगितलंच ना आणि मग बघायचं आहे तुला गुढीपाडवा कसं होतं हे तुला मंडळ तुम्हाला बघायचं का गुढीपाडवा कसा होतो तो गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी गेलं साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी
आंबेडकर जयंती. अरे पण त्याचा आपला काय संबंध? आपला काय संबंध? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माहिती दिली ना तर 2 दिवस कमी पडते. अरे पण सांग तरी असं तरी केलं काय? काय केले? मी सांगू. अरे ह्याचा काय संबंध? याला काय माहित? आलाय म्हणता बाहेर जाऊन सांग सर. बाबा तिकडे फॉरेनर त्यांचं खूप मोठं कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला देशाला स्वातंत्र्य संविधान दिलं. गर्भवती महिलांना 6 महिन्याची सुट्टी दिली. अरे आपण कामावर जातो ना त्याचा रविवारचा एक सुट्टीचा आहे ना ती सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. त्याचबरोबर इथे आम्ही बोलतोय हे सर्व बसलेत ना त्याचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीसाठी काम केलं नाही तर मातीसाठी काम केलेलं आहे. म्हणूनच बोलतोय उपकाराची तुझ्याने भीमा जाणीव आमास नाही. उपकाराची तुझ्याने भीमा जाणीव आमास नाही. जातीचा आम्ही तोर मानला तू जात मानली नाही. जातीचा आम्ही तोर मानला तू जात मानली नाही. धर्मव्यवस्थेचा आल्या तर आम्ही तू आम्हाच करायला आहे. तू आम्हाच करायला नाही. बरं झालं बाबा तुम्ही माझे डोळे उघडलात. तुम्ही जर सांगत नसता तर मला काय माहितीच नसतं. आता यापुढे याच उत्सवामध्ये आपण पुन्हा आंबेडकर जयंती ह्याच जोश मध्ये साजरी करायची. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मला काय अडवू नको. मी लेट आहे मध्ये मला काहीच बोलू नको. काय रे? अरे काय सांगू तुला आता. काय म्हणतो तुझ्याकडे आला होता कोंबड्या आहे काय? हो माझ्याकडे नाही. तुमच्याकडे हाय 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 त्यांच्याकडे पण नाही. काय सांगू तुला काय सांगू राजी मामी आहे ना वाघमानी तिच्या नातीचं लग्न आहे आता. गोंधळ जेवण आला तर मला ना एक कोंबडा आला होता आणि 2 बोकर पाहिजे. बाबा इथं आहे ना कोणाकडे. अगं जमलो मी काय बोलताय मला आता जाऊ दे. आपल्या पूर्ण गावात शोधला रे. आता बघताय इथं नाही भेटत जाऊन पुण्याला बघताय. पुण्याला जाताय मग. आणि मी काय बोलताय तुझा फॉरेनवरचा मित्र आलाय ना त्याला घेऊन या तर गोंडला ना काय देशी ना रस्ता काय रस्ता शिरदेन गोंडला संध्याकाळी भेटतो गोंडला ना. प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्पाण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा
विख्या दादाने काशा बाबाने काय मटण बनवला होता. अरे आता पण जिल्ह्यात वाटतोय मी. हो मग पोकळ बघितला कुणी होता. अरे बघितला म्हणजे विकत आणला ना या मेल्यांनी. काय कसा होता मटण? एक नंबर. आता पण जिल्हा अरे असे गोंधळ अनेक होतात. या गोंधळच्या माध्यमातून अनेक वगनाट्य अशा वेगवेगळ्या प्रबोधन केले जातात. आणि त्याचप्रमाणे भारूड पण होतं. भारूड काय 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 भारूड काय हे भारूड हा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यातून समाज प्रबोधन होत असतं. अजून का नाही दाखवलास? अरे आवाज आला. आवाज भारूड आला बघा. आवाज निघाला बघा. अजून बघूया. गेला माझा सख्खा नवरा गेला बाई गेला माझा सख्खा नवरा गेला रात्री तारा होऊन आला आणि मला जवळ ये म्हणाला आणि काही बोलत नाही. असं कसं झालं बाई? राजा हे माझा राजा उद्या पगार उद्याचा होता ना. एवढी घाई का केली? उद्या कलर टीव्ही घेणार होता राजा. मला बाजारात घेणार होता राजा. पुरा बोनस मला घेणार होता राजा. माझ्या संगती गावी येणार होता राजा. ये बाई अगं किती रडतेस. आता जे नशिबात असतं ते कोण टाळू शकतं. अगं बाई माझा पुरा सत्यानाश केला आणि गेला माझा सख्खा नवरा गेला बाई गेला माझा सख्खा नवरा गेला. सौभाग्याचं हे गेलं आता मला याचं काय गेलं. सावकाराला काय जेऊ गेलं आता कसं आवरू मला. बाई अगं ये बाई आता असंच मनावरायचं बरं का. या पोरांकडे बघ बरं कसे केवळ आणि बघत्यात. अशी काय करतेस याडेवानी. धर हा घोटभर चहा घे. चहा कधीच पीत नव्हता माझा राजा. नुसता नवटक कौशल घेत होता राजा. कमी टाकण्याला खात होता राजा आणि थोडी थोडी मला देत होता राजा. राजा ए राजा आता कोण देईल मला थोडी? ये बाई अगं येडालीस का काय? अगं थोडी थोडी म्हणजे दारू आहे. नाही रे भाऊ थोडी थोडी म्हणजे मला माया लावत होता. हात तिच्या आईला. मला वाटलं तुला थोडी थोडी दारू देत होता की काय. अगे कशाची थोडी थोडी? अगं रातभर एकटाच प्याला आणि गेला माझा सख्खा नवरा गेला बाई गेला माझा सख्खा नवरा गेला. माझ्या नवऱ्यासारखा बाई आता कोण भेटणार नाही. गुण त्याचे किती गाऊ आणि माझ्या सोन्याला कुठं पाहू. सोन्या हे माझा राजा उठणार एकदा आणि टाकणार काढून पैसे कोणत्या बँकेत आहे ते. 20 लाखाची काय केली राजा कोणत्या चौकीला सांग दिली राजा. चारी कपाटाची कुठं गेली राजा. पावती विम्याची कुठं गेली राजा. अरे बाई कशाला घाबरती. असं की सारं घरामध्ये कुठं जाणार. तुझा नवरा लय हुशार होता बघ. त्यानं कुठेतरी बराबर लिहून ठेवलं असं. अगं मग मी तेच विचारते ना त्याला. गेला माझा सख्खा नवरा गेला बाई गेला माझा सख्खा नवरा गेला. काय राजा तुझे आलं आत गेले दोन्ही गाल. आता शेवटचा बोल सोन्या एकदम डोळे खोल. सोन्या हे सोन्या खोलू बिलू नको बरं का डोळे. अरे बाहेर रडतात ना तसंच मी पण रडते पण. अरे सोन्या तू दिसतोस रुबाबदार. पान तोंडात कॉलर कपाळावर कपडे आवडीचे
कुचकी राहता बघ ना समधी कसा ऋतिक रोशनवाणी दिसतोस. अरे किती ओरडून सांगू मी तुला. गेला माझा सख्खा नवरा गेला बाई, गेला माझा सख्खा नवरा गेला. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कलाकारांसाठी. फेलू मांडवकर खरोखरच सत्याने प्रत्येक वर्षाला आपली कला हसतच होत ते हसतच होते. अरे ते प्रबोधन होत. आपण या मानवाच्या जन्मामध्ये हा माझा तो माझा सगळंच माझा करतो, पण काय कमावून जातो तर काहीच नाही. हेच तर ह्याच्यातून दाखवलं. असं होतं काय? मला वाटलं ते गेली केलं होतं. काय समजताय? मला जायचं आता. शेतीची कामं माझी बाकी आहेत. मला पण घ्यायचंय. अरे तू जरा रोहिणे बघ कधी यायच्या. थांब जरा बघतो. परवा अरे आता 8 दिवस आहेत अजून. 8 दिवस आहेत. हो. काय सांगू? अरे अरे भावा दार वाजायची होती. अरे त्या जयराम बाबाकडे गेलो जगताप. त्याला बोला येता नाही रे पेली उचलायला. नारळ बाबा माझी ढोबरा दुखतायत. उमेश करायला गेला तर उमेश कोण बोला. आपला एकच माणूस माणूस दादा. तो एकच कामाचा माणूस आहे. तोच कामाचा आता त्यालाच बघावं लागेल. चल चला जाता भारी आहे आणि मोठं पण चांगला. Free version for non-commercial use. शिवारात शेखर गेली दुपारगी तळून कसा इसावती बैल असा बरक्या भरून कसा इसावती बैल असा बरक्या भरून बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन कोऱ्या खालया रानात कोऱ्या खालया रानात सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण
भरून सरियेचा ढगातून माती उधळते गंध अंगी वलावा धरून माती उधळते गंध अंगी वलावा धरून सुरू झाली अपेरण सुरू झाली अपेरण सुरू झाली अपेरण Created with free version for non-commercial use. माझ्या शेतात पेरलं मोठा पोळ्याचं बेणं माता फिरली ती पोट जणू झाली ती सोनं माझ्या शेतात पेरलं मोठा पोळ्याचं बेणं माता फिरली ती पोट जणू झाली ती सोनं माशी येतील माशी येतील खळ्यात धान्य मिळूया थंडीत राशी येतील खळ्यात धान्य मिळूया थंडीत पुऱ्या चाललेल्या रानात पुऱ्या चाललेल्या रानात सुरू झाली पेरण Created with free version for non-commercial use. सुरू झाली पेरण वेड्या शबरीची वेडी ही माया रे रे माझ्या राम राया. रामायण, राम मंदिर आणि आपला गाव आम्हाला अभिमान आहे गवळेकर असल्याचा, आम्हाला अभिमान आहे गवळेकर असल्याचा, आम्हाला अभिमान आहे गवळेकर असल्याचा. शाळेची कोण गीतं रामाच्या जन्मापासून ते रावणाच्या अंतापर्यंत असत्याचा सत्याचा असत्यावर असलेला मात आज आपण करून दाखवलेला आहे. कुठं जागतिक युद्ध आणि कुठं आजचा चांगल्या प्रकारचा कार्यक्रम या कर्मभूमीमध्ये काम करत असताना आम्हाला आपण आमचे अध्यक्ष असतील, मुंबईकर मंडळाचे अध्यक्ष असतील, आमच्या जाधव सरांना धन्यवाद. नुसता मोबाईलवर काम झाला आणि सर्व कार्यक्रम चांगल्या प्रकारच्या मुलांचे पण सादर करण्याची संधी दिली. त्यामुळं मी सर्वांना ऋण व्यक्त करत असताना आनंद वाटतो. तुझे रूप चित्तीराव मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम. तुझे रूप चित्तीराव तुझ्या पदी वाहिला मी देह भाव सारा पुढे अंतराळी आत्मा मांडुनी पसारा. नाम तुझे घेतो गोरा नाम तुझे घेतो गोरा म्हणून आज याम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम पांडुरंग 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 पांडुरंग. सर्वांना मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद.
आपल्या रोल्याचे गुरुजी आहेत. अरे पण माधुदा नाराज होऊन का बोलतोय? काय सांगू तुला अण्णा, अरे शेती तर लागतो पण हे रानडुकरं आणि माकडं काहीच ठेवत नाही हो त्या शेतामध्ये. अर्धा भाग पण वाटायला येत नाही. असं वाटतंय ना तो सर्व विकावा आणि मुंबईच्या वाड्याला जावा. काय 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 विकायचं बोलतोय? अरे तो जमीन विकायचा बोलतोय. रान डुक्कर माकड शेती ठेवत नाही म्हणून विकायचा बोलतोय. काय सांगू तुम्हाला, आपलं भगवान मामा तिथे आहेत ना, आणि मुंबईचे आपल्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष त्यांनी मुंबई मंडळ मला खाण्यासाठी हा मोठा आणला होता. मी ठेवला आमच्या माल्यावर. काय सांगू तुम्हाला, कौला काढून त्यांनी पसार सांगला. काय अहो दुसऱ्याकडे तर सोडा, मीनाताई शिकवत तिच्या घरात तिथं बहिणी पण राहत नाही. पलवून चांगला. काय सांगू तुम्हाला, कंटाळा नाही हो या गोष्टीचा. आता मी विचार केलाय हा सर्व विकायचा आणि मुंबईच्या भागाला एक छोटासा धक्का बघून राहायचा. कंटाळलोय अक्षरशः. अरे बाबा, आज तू जमिनीचा विचार करतोस विकण्याचा. या 4 वर्षापूर्वी माझ्या पण वडिलांनी जमीन विकली. काय ना राहिला माझ्या हातामध्ये रे राजानो, काय काय ना राहिला. कोरोनाचा काळ आला आणि या कोरोनाच्या काळामध्ये सर्व मुंबईकर गावाला आले. आमच्याकडे शेतीच नाही राहिली तर आम्ही करायची काय? लोकांनी ऍटलीस्ट शेती तरी केलं. म्हणून तुला सांगतोय बाबा, अशा काय भांडण पडू नकोस. होय दादा, तू बरोबर बोलतोय. आज आपल्या इकडे दिघीसारखे मोठमोठे बंदर बनतायत. त्याच्यानंतर आज आपल्या इकडे सिडको सारखे मोठमोठे प्रोजेक्ट येतात. आज जी जमीन तुमची लाखो रुपयाची आहे ना, तीच जमीन तुम्हाला उद्या कोटी रुपये कमावून देणार आहे. म्हणून सांगतो दादा, जमीन विकू नको याच्या पुढं. मांडूदा, आता किती पण काय झालं तरी जमीन नाही विकायची. किती पण माकडे येऊ दे, राहणार येऊ दे, जरी जमिनीचं नुकसान केलं तरी आपण विकायची नाही. तुला येतील हे दलाल आणि 1 लाख रुपये त्याला वाचला होऊन गेला सांगशील, पण दलालाच्या पायी पडू नको. आणि शेतीत जे काय ना ते पिकवायचं आपल्याला, लक्षात ठेव. मंडळी, मी तर चुकीचा विचार करत होतो आणि तुम्हाला पण सांगतोय की असाच चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका आणि दलालांच्या बली पडू नका. दया करणार नाही, पण निर्धार करणार. मी या मातीचा रक्षक आहे. मी या जमिनीचा भक्षक आहे. मी या जमिनीचा पायक आहे. सर्वांनी एकजूट होऊन जमीन वाचवूया. चला जमीन वाचवूया. पांडुरंग पांडुरंग. चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी, विठुरायाची नगरी, विठुरायाची नगरी, चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी. भक्त पुंडलिकासाठी मला धावूनी ओढलेली, मला धावूनी ओढलेली, देवला नाम्याच्या गाठी, देवला नाम्याच्या गाठी, प्रभूजी माया भक्तावरे, प्रभूजी माया भक्तावरे, चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी, चंद्रभागे तिरी पंढरी. पंढरच्या वारीला जातो आणि पांडुरंगा चरणी नतमस्तक होतो आणि सर्व सुख दुःख त्याच्या चरणी ठेवतो आणि पुढे पंढरीची वारी झाली. आता पुढं काय? आता पुढे काय, श्रावण महिना. श्रावण महिना म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? काय? श्रावण महिन्यामध्ये नारळी पौर्णिमा येते. नारळी पौर्णिमा येते. हा, नारळी पौर्णिमेमध्ये तुम्हाला बघायचंय का नारळी पौर्णिमा कशी आपण साजरी काय असतो करते? ते नारळी पौर्णिमा? तुम्हाला बघायचंय का नारळी पौर्णिमा कशी साजरी करते? आम्ही जातो बघायला, तुम्ही पण या. चला मग या, तुम्ही पण बघा. नसन है
तुझा गयो वर्षाचा सण तुझा हयो वर्षाचा निसण हाय नारली पुनवचा सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना फुल्यांची दुनियेचा सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना फुल्यांची दुनियेचा अरे बेगीन बेगीन चला किनारी जावो देवाचे पुंजेला हात चोरून शिनार सोन्याचा देऊया दर्याला सन आयलाय गो नारली पुनवचा मनी आनंद मावना फुल्यांची दुनियेचा तुला श्रावण महिन्यामधला आमचा गोविंदा बघायचा का गोविंदा कसा असतो दाखव मला गोविंदा रे गोपाला वाटू नका पुढं वाटू नका 2 पैसे देतो मला पिचवून टाका खिडकीतल्या ताईला वाटू नका पुढं वाटू नका 2 पैसे देतो मला भिजवून टाका लाल लाल गोष्ट गुलाबी शेला चिंट्याचा जागेला जीव झाला वेळा लाल लाल गोष्ट गुलाबी शेला चिंट्याचा जागेला जीव झाला वेळा घरात नाही पाणी घागर पाणी रे गोपाळा जाई पाणी घागर पाणी रे गोपाळा 1 2 3 4 अमरपुरातली पोरं हुशार रे 1 2 3 4 अमरपुरातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला गोविंदा आला रे आला तो अमरपुरे वाला कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो कर्नलच्या पोरी तुझं इथं काय काम गो ही माझी कशी कमल जोडी मला ठाऊक हाय गो चिन्ना चिन्ना ही कमल जोडी मला ठाऊक हाय रे अशी कशी राजाबाई आलीच नाक्यावर अशी कशी राजाबाई आलीच नाक्यावर पदर नाही खांद्यावर तुझ्या पदर नाही खांद्यावर ए 2 पैसे देतो तुला देतो तुला तुझ्या भडक्यात लोणी गो या कृष्णाला लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला कृष्ण ठाऊक तुला फुकटचा ताप नको ह्या रात्रीला अगो आ तुझी माझ्याशी गाठ नको फिरवू तू पाठ तुझा फोडीन मी मार अगो आ तुझी माझ्याशी गाठ नको फिरवू तू पाठ तुझा फोडीन मी मार अरे गोपाला तुला मजा आली गोविंदा बघायला मजा आली ना काय बोलतो काय आता पिटोली गवन
पिठोरी गौर पण आहे. पिठोरी गौर झाली की गणपती बाप्पा गणपती बाप्पा मी तर तिकडे बाहेर टीव्हीवर बघतो. काय लाईन असतं तिकडे चौपाटीला. लाईन लाईन काय माणसात ना पाय ठेवायला जागा नाही भेटत एवढी लाईन असते. तुला बघायचं गणपती बाप्पा. आता इकडे आलोय तर मला दाखव मग. चला तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पा आमच्या इकडे कसं. चला चला चला. तुम्ही बोला. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा शंकरच्या पिंडीवर पण कलर बघ. उद्धार करा शंकरच्या पिंडीवर पण कलर चेंज होता. समुद्राची माया. मोरया, 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 देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समुद्राची माया. अरे आता पुढं काय बाल्याला तर पाहिजे ना. पाहिजे बाल्याला दाखवा लागेल. अरे त्यात काय आज गाणं गाव दे मला पाहू दे. गाणं गाव दे मला पाहू दे. तुला प्रेमाचे गीत गाऊ दे. गंगा नामाला गाऊ दे.
माझ्या चुकारे येईल पदरात तव चरणाचे हे निखारे असू दे श्री गणेशा तुझी मजवरती ही कृपा रे जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले गणरायाच्या भक्तीच्या मुळे राशि लहर बिलावे जहर आठवी पहर खड़ी खंजिरी ही कशी चमकती बिजली सोन झळझळली ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली ही अशी रूप तारका जणू चित्त चोर नायिका नवलेली अलबेली मतवाली कडे आपण वळत आहोत. मला खूप दुःख वाटतंय. माझा मित्र कुठंच दिसत नाही इकडे. कुठे गेला? काय बाबा कुठे झाला? काय करू, जावंच लागणार मित्रा. जायची इच्छा नाही माझी. त्या गावाची एकजुटी पाहून, या आनंदाने पाहून मला जायचंच वाटत नाही. पण काय करणार मित्रा, माझी सर्व फॅमिली तिकडे आहे. मला जावंच लागणार. बघा
माझ्या पण डोळ्यातनं पाणी आलं. माझा मित्र फॉरेनला परत चालला. आज एवढं दुःख वाटतंय की त्यांनी या महाराष्ट्रातील पूर्ण संस्कृती पाहिली आणि ही संस्कृती फक्त आणि फक्त या शिवाजी महाराजांमुळे टिकून राहिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण आज छत्रपती शिवाजी महाराज नसतील तर ही संस्कृती आपली अजिबात टिकली नसती. आज आम्ही तुमच्याकडे हीच अपेक्षा करतोय की ही संस्कृती तुम्ही अपरंपार या 7 समुद्र पलीकडे घेऊन जा आणि तिकडे काहीतरी तुम्ही करून दाखवा. जातोस मित्रा तू? जावत लागणार मित्रा, पण जाता जाता या महाराजांचं गाणं तरी ऐकून जाऊ द्या. नक्कीच. माझी जरा गालाभेट तरी घे. चला आम्ही पण जातो आता. लाईट लाईट लाईट. नव्याने जाग पेटू दे आग मराठी नव्याने जाग पेटू दे आग मराठी जागू दे गाज भवानी माता. हे राजे जीर जीर हे राजे हे राजे जीर जीर हे राजे. लाज आहात तुम्ही. अरे गर्व बाळगा मराठी असल्याचा गर्व. छत्रपतींचा घोष शत्रूचा जन्म घेतला आता. हे राजे हे राजे जीर जीर हे राजे. सरदार राजपूत ठाकूर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अभिनयाला प्रवृत्त करावा लागला. महाराज की प्रदीपचंद्र लेखे व वर्धे विष्णू सहिष्णुता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. थँक्यू. कसा वाटला कार्यक्रम? मस्त मस्त. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हॅलो सर्व ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळ, महिला मंडळ, तसेच जानकी महिला मंडळ, क्रिकेट मंडळ. एक मिनिट. महाराज की प्रदीपचंद्र लेखे व वर्धे विष्णू सहिष्णुता शासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते. जय भवानी. कसा वाटला कार्यक्रम? मस्त. जय श्रीराम. जय श्रीराम.